हजारात असेल. दादा वाटतात का काय का बोलता? सरपंच पार्टीची बाजू घेताय? अरे अरे तब्बल 20 लाख ह्याच्यावर खर्च टाकलाय त्यांनी. 20 लाख रुपये खर्च. किती? 20 लाख रुपये. बाबो बाळो मला सांग ह्यो मुरुम 20 लाखाचा असेल का? 40 काय? 40 लाख रुपये. बघा कसं गणित केलं तुम्ही गणित बाळासाहेब? मी काय सांगतोय हा. सरपंच पार्टीने हे किती टाकले त्याच्यावर बा पैसे 20 लाख खर्च 20 टाकला लाख, मी. हा. माहितीच्या अधिकारात मी मागवला तेव्हा ह्याच्यावर मला रक्कम दिसली. सरपंच पार्टीने 20 लाख रुपये टाकल्यात जर रामभाऊच्या काळात असतं तर ह्याने 40 टाकलं असतं. बघा. रामभाऊ डोक्यात जाऊ नका बाळ्या, डोक्यात जाऊ किती नको. पैसे खाल्ले ते मला माहिती. एका झापडीचा पडेल माझ्यावर आरोप केला तर. हे लका कुठे काय? बिल काढत होता तिथं ए, ऐका. रामभाऊ मला सांगायला हो रामभाऊ. बाळ्या, ग्रामपंचायत जवळ आले माझ्यावर काय बी आरोप करू नको. हे गावाला सांगून द्या 20 लाखाचं त्यांनी किती केले भानगड. बाळासाहेबांनी आरोप केले किती राग आला तुम्हाला रामभाऊ? आणि तुम्ही सरपंच पार्टीवर आरोप करताय त्यांना राग येत नसेल का? घरचं बघ की कशाला तुला उद्या सांगितलं ए, का? उद्योग म्हणजे हा बघा काय बी होऊ द्या पण गावचं पैसे खाल्लं मी सुटी देणार नाही. सुभाषराव तुमच्या माहितीसाठी सांगतो, विरोधी पार्टीच्या मी माहितीसाठी सांगतो. आजच्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी 35 एकर इकली. त्याची ही बॅवला आहे. प्रेसिडेंट 5 एकर फुकीन ह्याच्यात जर भ्रष्टाचार केला नाद पुरा करेन नाद. अरे ये की मग तुला कोणी अडवलं पाहिजे. रामभाऊ जाऊ नका बाळ्या. रामभाऊ काय काय स्वतः काय झालं? ए स्वतः विचार राव. थांबा रामभाऊ, काय? स्वतः विचार राव घेतलं जीव दे, जीव जाता येईनी. काय काय म्हणतो? अरे, आता काय अरे कोणी दार लावलं कोणाचं? त्या आईला 12 भानगडी शिवाय गाव नाही मात्र सुभाषराव. काय केलाय काय माहिती? अरे दार लावलंय कुणीतरी कुणाचं. चल कुणाचं? पहिलं माझ्या मागं. सोना अगं हे स्वतः अगं माझं ऐक तरी. ए बाळा स्वतः अगं मी काय म्हणतोय पुरे हे स्वतः हे करणार लाव. ही नाटक काहीतरी म्हणलं. काय झालं या? स्वतः दारू काढ. काही बावळा डोक्याचं काहीतरी म्हणलं तिला. वहिनी दारू काढ की. काय झालं काय झालं काय मला सांगा. पोरीनी दार लावून घेतलंय. आतमध्ये कोण आहे? आतमध्ये कोण आहे? आणि स्वतः बाळे मग दार कोणी लावलं? वहिनीने कशाला लावलंय? ना मला काय माहिती जावा. जीव देतात वहिनी. ए, कोणी सांगितलं जीव द्यायचं? रामभाऊ, दारू उघडा आधी. नाही नाही जीव द्यायची गोष्ट नाही रे रामभाऊ. अण्णा तुम्ही काय करीत होता? स्वतः स्वतः तुला माझी शपथ आहे. स्वतः जीव देऊ नका रे बाबा दारू काढ. जीव देऊ नको ए, पोरे. काय झालं? काय झालं? काय जीव देऊ नको जीव देऊ नको. ए काय झालं? ही काही नाटक काहीतरी म्हणलं. सुनबाई तुम्ही दार का लावून घेतला आणि मला सांगा. ए बाळू थांब. बाळा खरं सांग काय झाले तू? बघतोय काय काय काढ मग. काय झालं सांग. त्यांना विचारा की काय झालंय, विचारा की. दादा काय झालं रे? मला काय माहिती नव्हती सांगा ना. मी मला मग दारू उघड लावला कधी ना. डोक्यात जाऊ नका तुम्हाला सांगतोय. ए शशी, काय झालं रे? ह्याच्यामुळे होतंय सगळं. तू त्याला मारू नको. आला का मा? ए, तू काय सांग. अरे काय बावटपणा लावलाय? मारून कुठे विषय मिटतोय? काय झालं विचारा तर नीट. बावयानं काल थिएटर मध्ये जाऊन शान खाल्लंय. कवाशान खाल्लंय मी. त्याला हाण नको. अहो ह्यो एका बायला घेऊन काल पिक्चरला गेलता. काय? अगं तुला विचारलं. ए, त्याला हाण नको. खोटं कसं बोलतोय? त्याला मारू ए, नको. गण्या, त्याला बोलू दे शशीला. देवा शपथ ह्यो काल थिएटर मध्ये एका बायावर गेलता. पण काय एका रडा लागते काय बाळ? कोल्ड्रिंक मध्ये यांनी एका स्ट्रोन ती कोल्ड्रिंक पिली. मला तुझी बायको नेसताना आली. अगं तुम्ही त्याला मारू नको. ए, जाऊ का? आम्ही घरी जाऊ का? ए, थांबा. दोघांनी- सुभाषराव दूध का दुधात पाणी का पाणी जाऊ का? जाऊ. मारून रात्रभर इथं थांबवता का मला? अहो ह्यो गुलू गुलू कोपऱ्यातल्या सीटवर पॉपकॉर्न खात बसलेला एक चहा दोघात पिली. अयो कवा भाऊ यो, पैसे नव्हतं एक वडापाव खाऊन घरी आलो मी. खोटं द्या. देवा शपथ पहिला का तरी करतोय. अरे रामभाऊ, त्याला पण विचारा की खरं आहे का खोटं आहे? गण्या, अरे तुला न्यायचं होतं तर माझ्या सुनाला न्यायचं. कशात तसं करतो? कशात ते राय पाहिला नाही तू? तुमची नका रात्र भांडणं मिटायची नाही. बाळासाहेब तुम्हाला तडकावतं ते काय चुकीचं नाही. हा? सारखं मारता. कवा गेली भाऊ? हे का नाही? खरं सांग. दाबा शशा तू कुठं बघितलं गाण्याला? मी नाही तू कुठं बघितला? हा? मी स्वतःच्या डोळ्यांना बघितलं. ए, मग कोणी सांगितलं? आमिर भाऊ मी दोघं बोलत बसलेलो.
तेव्हा आमिर भाऊला एक फोन आला त्याच्या दोस्ताचा जिगरी त्यांनी ह्या दोघाला मी सांगितलं तसं बघितलं एका स्ट्रॉन कोल्ड्रिंक पेताना. आंबऱ्या खरं बोल काय जे आंबऱ्या आमिर खरं बोल पोरीचा रडती पोरगी ढसा ढसा अहो आंबऱ्या बाळू काका बोल तू खरं पण मी एकटीनेच नाही खरं बोलायचं ह्यानी बी खरं बोलायचं. काय झालंय आमिर? तू काय बोलला रे माझ्या बायकोला आधी ती खरं सांग मग मी बाकीचं खरं सांगेन. तेव्हा काय बोललोय तेव्हा दोन दिवसापूर्वी काय बोलला? आमिरच्या बायकोला तू काय हा बोलला? बाकीराव रामभाऊ किती मारचाल? अरे काय कुठं मी येऊ दहा टाकू सुभाषराव. मी काय केलं फक्त मी काहीच म्हणलो नाही काय झालं एप्रिल महिना होता म्हणून म्हणलं वहिनीच एप्रिल फोन करावं म्हणून मी वहिनीला आपलं सहज सांगितलं मी आमिरच्या बायकोला हो काय सांगितलं? की काय नाही म्हणलं आमिरच्या जरा लक्ष ठेवा जरा लय फोनवर ह्याच्यावर बोलतोय त्याचं प्रपंचात लक्ष नाही म्हणून. वाव अक्षरशः पोरांना घेऊन बायको गेली माहेराला फोन उचला नाही काय नाही 2 दिवस झालं कोणामुळं ह्याच्यामुळं. तू काय किती मारता? बरं मी त्याला म्हणतोय का खरं काय असेल ते सांग. अजिबात काय सांगितलं नाही म्हणलं मी सांगितलंच नाही काहीच नाही. मग तू काय केलं पुढं? मग त्यांनी जे केलं तेच मी बी केलं. मग त्यांनी जशी माती कालवली तशी मी पण माती कालवली. अरे ठकास अरे 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 हा. तू काय केलं तू काय सांगितलं? मी पण मग बळच आपल्या शशी समोर म्हणलं की गाणं एका बाईला घेऊन पिक्चर बघतोय म्हणून. गेलो होता का पण? नव्हता गेला तो. ह्या माकडाने घर पेटावलं ना पण इथे येऊन. मी तसंच आता त्याला कोण हाणणार आता हा? आता त्याला हा नक्की त्याला हा नक्की आता. त्याला हा नक्की तू कशाला त्यांची चर्चा केली? तुझे कशाला एप्रिल फुल केलं? चूक कुणाची? अगोदर कशाला बिचारी माहेरी निघून गेली पोराला घेऊन. हा आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? त्याला काहीतरी वाटलं असेल ना. ए गण्या, हे बघ जी भाषणीन सुभाषराव माझ्या सुनेनं घर लावेपर्यंत ठीक आहे पण तिने तिच्या जीवाला काय कमी जास्त केलं असतं तर मी तुला सुट्टी दिली नसते. म्हणजे मी मेलो तर चालतो या ए! दरवाजे बंद केला अरे पण तुला कोणी ते 1 लाख कालवाय सांगितले मी एप्रिल फुल केलं तुझ्या तर बापाने एप्रिल फुल केला का? केवढे पडला एप्रिल फुल त्याची बायकोडी कोणी गेली? अरे तुला चेष्टा करायची तर असली एप्रिल फुल चेष्टा करतात का? महिलेच्या मनामध्ये संशय निर्माण होईल अशी कुठली चेष्टा करायची नाही. एकदा का संशयाची सुई मनामध्ये रुतली तर ते आयुष्यभर निघत नाही. मग ही चेष्टा तू करायला गेला त्याने केली की त्यामुळे तुझी आली. हा एप्रिल फुल करायला निघालाय खाल्ला मार भाऊचा पण. नाशक्या या गाडीची बदनामी करताना धाय विचार करायचा असतो. ह्या माकडाने घर पेटावलं. सामील झाला होता अण्णा ए, तुम्ही गण्या. एक मारली मला आजपर्यंत जरी माणसं म्हातारी झाली वयस्कर झाली आता पाटलाचं एवढं वय झालंय पाटलीन बाई त्यांना अजून तर खावते संशयावणी आणि तुम्ही तर तरणी पोर आहे बायका डोक्यात राग घेणारच कर नाही मला काय म्हणायचं रामभाऊ गणा तुझं ना अमरचं खुन्न झाली याचा परिणाम तो दोघांच्या बायकावर किती झाला बघा बरं. कुटुंब झाला पाटील. काय त्यांच्या पुरीच्या डोक्यावर परिणाम झाला असता तुम्ही सहज बोला चर्चा केली. पाटील ह्यातनं जीव गेला असता तर काय केलं असतं? आज ह्या दुपारा घराला आतून बाहेरून करायला लावा लागल्या. अरे चांगलं नका. लक्षण नाही. हे बघा विनोद मस्करीपर्यंत ठीक आहे पण एखाद्याच्या जीवावर बेतल इतके चर्चा कर नका. अरे एप्रिल फुल जीवावर बेतल. अरे बाळ्याचं माझं काय बी दुसपूस होतं पण आम्ही काय मारतोच काय कमाकाला. आम्ही आमच्या नका तुम्ही ना आधी लागो. पण श्वेता एक लक्षात ठेव आमिरनं चेष्टा केली आणि जर तुला सांगितलं आपल्या नवऱ्यावर तुझा विश्वास पाहिजे होता. निवड बा उलटे बाळा कधी बी ध्यानात ठेवायचं लांब बघायचं आयुष्य लय मोठे संशयात भूत एकदा डोक्यात घुसलं भले भल्यांचं प्रपंच उद्ध्वस्त होतात. असं करायचं नाही. अरे तो पण माणूस आहे तुम्ही माणूस आहे माणसाने माणसासारखं वागणं ह्यालाच प्रपंच म्हणा. आणि आजचा तरुण प्रत्येक डे साजरा करतोय. ते कसला व्हॅलेंटाईन डे आला कसला डे हे Rose Day. एप्रिल फुल आला फ्रायडे आणि ह्याच्यामुळे जाईल एखाद्याचा Good जीव. day. हो गुड डे गप्पा. आमच्या वहिनीला काय झालं मग कसं तुझा चालतोय पहिला माझी वहिनी काय संबंध आहे आमच्या गावात तुझी वहिनी तुझा भावा तुझा आजोबा ही पोरगा इथली सगळी ती इथं. ही पोरगा आलंय आणि गाव कधी शांत राहिलंय आणि तुमचं घर कधी शांत राहिलंय कधी झालं नाही पाटील. तू तुझ्या घरची काळजी घे घाला आमच्या गावाच्या आमच्या रामभाऊच्या घराची अजिबात काळजी घेऊ नको. काय व्हायचं नको ते आमच्या नशिबाने. बाळ राहू दे शशेला बी लोक नावं ठेवतात रे मला त्याच्या आई काय म्हणेल त्याची आई काय नाही म्हणत त्याच्या आईला मी शब्द दिलाय गुन्हा गोविंदाने तुमच्या पोरग माझ्यापाशी ठेवीन संभळीन माणूस की नावाची काय चीज आहे का नाही. त्याच्या आईला शब्द पण तुम्ही माझा विचार नाही केला अरे का? केला बाळा तू तुझ्या बायकोचा विचार कर ना आम्ही तू तुझ्या बायका पोराचा विचार कर. घर जाळी नाही खातीशी ही पोरग. हा अण्णा अण्णा बाळासाहेबांचा आदर्श घ्या. दारू पितो बिचारा खरे. नवरा बायकोची भांडणं होत्या हो. पण टोकाला कधी गेलं नाही नाही. कधीच नाही. मला आदर्श आहे त्यांचा. गाणा आंबारी तुम्ही आता झालं घ्यायला विसरून जावा. हा आणि बाळासाहेब हा तुम्ही जसं तुमच्या बायकोला आणता का नाही तसं आता तुम्ही
आमच्या गावाकडे जा त्यांच्या सासवड्याला आणि त्याचा खटला घेऊन या. तसं मी फुकाट जाणार नाही आबऱ्या 50 तेल टाकावं लागेल गाडीत माझ्या माझी तारांबळ झाली आहे. गाडीतलं टाकायचं का तोंडातलं टाकायचं? पाटील अध्यक्ष ही नवीन नवीन फेडाले एप्रिल फुल. या एप्रिल फुलच्या नादात कितीतरी लोक मिले ऍक्सिडेंट. टिंगल टिंगल म्हणून जिवंत माणसाला मेलेला दाखवतात. मेलेला माणूस आला म्हणून सांगतात. यांचं होतं एप्रिल फुल पण त्यात एखाद्याचा जीव जाईल त्याचं काय? कुटुंबाला बघायचं अख्ख्या कुटुंबाला बघायची पाळी येते ती. माझं खरंच चुकलं. अहो तुमच्यावर खरंच मी विश्वास ठेवायला पाहिजे होता. भाऊ माफ करा. जाऊ दे असू दे. झालं गेलं विसरून जायचं आणि नव्या जोमाने प्रपंचाला सुरुवात आणि बायका ए तो पण बोला आबऱ्याला तो पण त्याच्या माफी मागा एकमेकाची. आम्ही तू माझा मित्र आहे, तू माझा भाऊ आहे, तू माझा सखा आहे. मला वाटलं नव्हतं की तुझ्या एक घरात एवढीशा एप्रिल फुल टोकाची भांडणं होतील म्हणून मित्रा मी तुझ्या हात जोडून माफी मागतो. मला माहित नव्हतं की भाऊ असं काय होईल म्हणून मी आपलं सहज चेष्टा करायला गेलो वहिनीची. गाना माझं बी चुकलं. तू एवढं सगळं केलं मी पण तुझ्यासारखं करायला नव्हतं पाहिजे. मी भाऊंच्या ह्यांच्या कानावर घातलं असतं तर मिटलं असतं ते. मी पण वहिनींची पण माफी मागतो. ऐक्य शब्दावर नुसता विश्वास ठेवा नव्हता पाहिजे. असं बघ भाऊजी. शशी हे बघ तू गाण्याच्या प्रपंच वाचावं म्हणूनच ही पावलं उचलली. माफ करून टाका त्या सगळ्या पोरांना. चला जाऊ आपापल्या घरी. तुम्ही आला आमचा तमाशा बघितला. आमची पण मित्रपरिवार म्हणून धावत आला आणि आम्हाला मदत केली. आभारी सगळ्यांची. मी जेवलो नाही. भाऊ सगळ्यांना चहा बनवते की. वा 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 व्हेरी गुड. चला बस असं. ए ही एप्रिल फुल नाही खरंच च्या ड्युटी पोरगी आमची. चला सुभाषराव.